हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार। तर आता सकाळचे 7 वाजलेले आहे। सकाळी सकाळी मस्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे। सुंदर अशी धुवारी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी धुवारी पडलेली आहे आणि समोरचं काहीच दिसत नाहीये। अगदी थंड असं वातावरण निर्माण झालेलं आहे। पक्ष्यांचा मधुर असा आवाज येत आहे, हे बघा। हवामान खात्याने प्रिडिक्शन केले आहे की या 2-3 दिवसात पाऊस आणि गारांचा पाऊस पडणार आहे। काय करत होतस हे बघा, आजी मांडली होती आणि माझी बहीण आता कॉलेजला आहे। किती वाजले? 9:30ला। मला जायचंय वरती। मी जेव्हा सकाळी दाखवलं होतं तुम्हाला तेव्हा किती धुवारी होती। 9-9:30 झालेले। तिकडं लांब लांब पर्यंत धुवारी। आणि वातावरण भी असेल ना, ऊन भी नाही पडत आहे, आभाळ वातावरण केलेले। लांब लांब पर्यंत अशी धुवारी दिसते। काय करतोय तनिया? येथे चालली आहे आमची साफसफाई। आमच्याकडे आहे 16 सोमवाराच्या व्रताच्या उद्यापनाचा कार्यक्रम। हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार। की इथं आम्हाला मंडप टाकायचा आहे ना, म्हणून इथं हे पुरी जागा प्लेन करायची। हा, इथं जो मोठा पत्थर होता ना, तो काढला। सगळे जे दगड राहतात ते बादलीमध्ये भरते आणि तिकडे टाकते। इकडची बी ती जागा होती, इथं खूप झाडं होते, मग ते बी चांगले JCB ने चांगले तिकडं लावून घेतलेले, पुरं साफ करून घेतलं इथं बी। कारण की इथं बी जे आचार्य जेवण बनवण्यासाठी येणार आहे ते इथं जेवण बनवणार आहे आणि इथं असे मंडप टाकणार आहे। असा पुरा रस्तावर नाही टाकणार आहे, 3 मंडप टाकताय वाटतं असं। लय काम करतो। पत्ता तोड़ देती। हाँ, मोठा आहे। ओ बापरे, किती मोठा आहे। इथं जो होता ना आम्ही काढला त्याच्यापेक्षा जरासा मोठा आहे।
ओय माती टाक त्याच्यामध्ये. इथं ही घे, इथून घे हळू. ओय सर गे. तिथं टाकते मम्मी आता त्या बाजूला. खण टाका बाई, नाही म्हणते तू तर म्हटली काय म्हणते हे करायचंय म्हणे. खण रे, आडव्याच्या नाही खण, आडव्या. हे बघ कोपऱ्याने कोपऱ्याने. किती मोठा पत्तर काढला रे. याला किती कापा म्हणजे तोडा परत पूर्णच जात. आणि हे आहे रुईचं झाड. फुलाने आले का हे बघा, इथे येत आहे फुलाने, येत आहे. इथं पानं सुटत आहे. किती मोठं झाड झालंय हे बघा, किती मोठं झाड झालंय पारिजातचं. आता सगळं प्लेन करून घ्यायचं. इथून सगळं एवढं प्लेन करून घ्यायचं. त्या फरच्या चावी काढायचे निघलेले. कोणत्या कोणत्या करू नको, निघलेले आहे त्या फक्त मम्मी आता तिकडे फेक. हा हा, जिथं खणलं गेलंय ना तिथंच खणायला येतंय. काढलेलं आहे ना बघा, किती पुरं एवढं एरिया काढून घेतलेलं आहे. माती सगळं. इथं शेतीवाडी का शेतीवाडीमध्ये अजून काय म्हणता मेहनत लागते. तो काय म्हणतोय शेतीवाडी करतोय असं वाटतं. इथपर्यंत प्लेन करायचं आम्हाला. इथपर्यंत कारण की याच्यानंतर आमचं हे लागतं म्हणजे हे करून घेतलंय. इथं काय म्हणता पाईप लावायचं होतं ना, तर पाईप असा लावलेला आहे सगळा, म्हणजे पुरा इथपर्यंत लावलेला. मग त्याच्यावरच माती टाकलेली आहे म्हणून असं उदळ खालर दिसतंय. जर इथं मंडप टाकला ना तर बसण्यासाठी असं उदळ खालर राहील म्हणून प्लेन करायची जागा. आणि वातावरण बघा, काल रात्री पाऊस आलेला होता म्हणून सगळा रस्ता असा ओढलाय. इथं बघा सगळे जण लागलेले. मी व्हिडिओ काढते म्हणून मला वेगळे म्हणजे व्हिडिओ जेव्हा काढत नसते तेव्हा कामच करते. हा हा, कॅमेरा सुरू केला की लगेच काम करायला सुरुवात करतो. हा हा हा, खाल्लेली म्हणून काही नाही वाटत. हे बघा इथून आता एवढी काढली जाते माती. ये ग मम्मी. तो इथं बघा मम्मी आणि पप्पा चांगले असे हे जे
माती आहे उधळ खादळ त्याला प्लेन करतात. हे बघा माझा भाऊ मिस्त्री बनणार आहे. मिस्त्री भी नाही मालिक. अरे ऐ हा हा बापरे दे ना घेऊन तर बसलाय. अशी माती भरते आणि तिकडे. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. तो आमच्याकडे आहे, तुम्हाला माहितीच आमच्याकडे 16 सोमवार आहे. तर त्याचंच उद्यापन करण्यासाठी शेवटच्या सोमवारी उद्यापन करायचं आहे. तर त्याच्यासाठीच इथं साहित्य आणण्यासाठी माझे मम्मी आणि पप्पा गेले होते बाजारात. तर इथं आणलेलं आहे 2 बॉक्स. हे 2 आहे बघा, 2 बॉक्स आहे मेहंदीचे. इथं 2 बॉक्स नेल पेंटचे आणलेले. कलर दाखवते नंतर तुम्हाला. इथं आहे मंगळसूत्र. इथं ही आहे, इथं सुद्धा आहे या पिसोळीमध्ये. याच्यात बी आहे, एकच आहे डिझाईन, एकच आहे सगळ्यांनी. आणि इथं आहे टिकल्यांची पॅकेट. इकडं लाल कलरचे आहे आणि इकडे चॉकलेटी कलरचे आहे. अशा प्रकारे हे देतात. काय म्हणतात, 16 बाया राहतात, 16 जोडपे राहतात. त्याच्यामुळे 16 बाया राहतात. त्यांना देण्यासाठी मेहंदीचे कोन, नेलपेंट, माळ आणि टिकल्या घेतलेल्या आहेत. आता मी दाखवते तुम्हाला नेलपेंटचे कलर. नेलपेंटचे बघा, पिंक कलर आहे हा. काय माहिती कोणता कलर आहे. आणि पिंक आहे, पिंक. हा आहे चमकी कलर, पिवळा चमकी कलर, सोनेरी रेड, रेड. पिंक कलर, रेड. हा वेगळाच कलर, फिक्कट चॉकलेटी कलर आहे. हा कोणता कलर आहे? कोणता कलर आहे? चॉकलेट कलर आहे, ब्राऊन कलर. हा वेगवेगळा आहे, वेगवेगळा आहे. रेड कलर, ग्रे कलर, आपलं ग्रे चॉकलेटी कलर, रेड, पिंक, रेड कलर, पिंक कलर, रेड, रेड, रेड. किती रेड, रेड, रेड. हा आहे सोनेरी कलर. याच्याबरोबर इथे बी रेड कलर आहे. तर याच्यात होते 12 आणि याच्यात होते 12. तशी एवढे नेलपेंट घेतले. इथे मेहंदीचे कोन आहे, 2 घेतले. आणि आहे पन्नीस ना, पन्नीस म्हणतात पन्नी. याच्यामध्ये काय म्हणतात ते गहू राहतात. हा गहू टाकावा लागतो. ओटी भरण्यासाठी गहू भरावं लागतं त्याच्यात. मी तेव्हाही व्हिडिओ बनवेल, तेव्हाही दाखवेल. आता फक्त काय काय खरेदी केली आहे ते दाखवते. तेलाचे पाऊच. याच्यात आहे टाटा नमक. किती पिशव्या आहे? 4 पिशव्या. रव्याच्या 2 पॅकेट आणि काळ्या पिठाचे 2 बॉक्स.
4 बॉक्स. या दोघी गोंट्यांमध्ये आहे गायच्या गौऱ्या. ते 16 सोमवाराचे शेवटचे जे उद्यापन आहे, शेवटचा जो सोमवार आहे त्याच्यावर बट्ट्या याच्यावर शेकल्या जातील. तो इथं गायच्या गौऱ्या आणून ठेवलेल्या आहे. 2 गोण्या आहे, 50 नग आहे दोघी. आणि इथं गहू तांदूळ सगळं आणून ठेवलेलं आहे, कारण की आचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे एवढे गहू लागणार आहे. बट्ट्या करणार आहे. त्या दिवसाचे मेनू आहे. बट्ट्या आहे, वांग्याची भाजी, वरण भात असंच आहे. शिरा सुद्धा आहे प्रसादाच्या याच्यात. आणि या गौऱ्यांवर बट्ट्या वापरल्या जातील, ज्याचे छोटे छोटे लाडू करावे लागतील, जसे मम्मी करते तसे, जसे मी पहिले दाखवायचे पहिल्या व्हिडिओमध्ये तसेच. आता वाजलेले आहे 5. तर मम्मीचे आता दंड लागलेले. इथं मी सगळं हे करून दे तुम्हाला दाखवण्यासाठी. इथं सगळं आणून ठेवलेलं आहे बायांना देण्यासाठी. काय काय देतात ते दाखवलंय तुम्हाला. इथं सुद्धा सामान आहे. हे जे पिठाच्या पिशव्या आहे त्या सुद्धा आचार्यांनी मागवलेले आहे. तो आज आहे गुरुवार, तो मम्मीने गहू तांदूळ सगळं आहे. आणि इकडं सुद्धा आहे, तिथं तांदूळ आहे म्हणजे भाताचे. ते बी काय म्हणता 50 किलो लागणारच आहे, जेव्हा शेवटचा सोमवार राहील तेव्हा. त्याच्यात बाजरी आहे, त्याच्यात काय माहिती काय. आणि हे व्हॅक्युम केव्हा तसंच पडलेलं आहे, कारण की मी मागचा रूम सगळं आवरलंय. मशीन पुढच्याच खोलीत आहे. मशीन सुद्धा आता झाकावं लागणार आहे, जेव्हा 16 सोमवार जेव्हा उद्यापन राहील, शेवटचा सोमवार राहील तेव्हा हे पुरं मशीन साड्यांनीच झाकावं लागेल, कारण की धूळ ना बसे म्हणून. आणि खूपच जण येतील, म्हणजे छोटे छोटे मुलं बी येतील म्हणून हात नको लावायला, म्हणून त्यांना चांगलं पॅक करून घेणार आहे. आणि इथं दोघी काय म्हणताय ना, हे इथं आहे दोघी चौरंग. ब्राह्मणांनी आम्हाला 5 चौरंग सांगितले आणि 2 याच्या खाली आहे 2 पाट सांगितले. आमच्याकडे 2 पाट आहे, पण आमच्याकडे 5 चौरंग नाहीये, हे 2च आहे. आता बाकीचे 3 कुठून आणणार आहे काय माहिती नाही. याला झाकायचंय, तेव्हा सुद्धा दाखवेल मी तुम्हाला. आता फक्त काय काय आणताय, काय कशी तयारी सुरू आहे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. असं आणून ठेवलेलं आहे, पुरं भरून ठेवलेलं आहे बघा. गहू तांदूळ सगळं भरून ठेवलेलं आहे. इथं माझ्या भाऊ आणि आजी गेले होते, तर इथं एवढे मोठे लिंबू तोडून आणलेले. ती लिंबू आहे. आता 16 सोमवार आहे ना, तेव्हा बी लागतातच. तिथे बघा किती मोठा लिंबू, संत्री सारखा. संत्रीच दिसतंय पण संत्री नाही आहे, लिंबू आहे. 2 किलोच्या आसपास तरी बसतील. खाली बी पिवळे झालेले पोरे. इथं बेसनचे बी पॅकेट आणलेले आहे बघा. 2 बेसनचे पॅकेट आणले. किती किलोचे? 1 किलोचे. 1 किलोचे असे 2 किलोचे बेसनाचे पॅकेट आणून ठेवलेले. आणि मी पुरा फ्रीज सुद्धा साफ केलेला होता, म्हणजे केलेला आहे, म्हणजे कालच केला. सगळं जे बी होतं ते चांगलं काढून घेतलं. जे हे काचेचं राहतं हे सुद्धा निघतं, तर हे काढलं, याला चांगलं घसून घेतलं. मम्मी पप्पा काल बी गेले होते बाजारात,
काल बी खूपच सामान आणला, तेव्हा काही व्हिडिओ बनवला कारण की मला बी काम होते घरातले. तर हे जे राहतो ते सगळं निघतो. तर सगळ्यांना काढून घेतलं आणि चांगलं घसून घेतलं आणि परत लावून घेतलं. फ्रीजला बी पहिले चांगलं पुसून घेतलंय, उल्ल्या पाक्याने चांगलं पुसून घेतलं. त्याच्यानंतर हे फ्रीज कोल्ड झाल्यानंतर सगळं लावून घेतलेलं आहे. फ्रीज सुद्धा चांगला पुसून घेतलेला आहे, फक्त वरचं बाकी आहे. आणि आता साफसफाई करण्याचे काय बाकी आहे. आता हे सगळे डब्बे काढायचे, रॅक चांगले पुसून घ्यायचे. ह्या एक रॅक आणि ह्या एक रॅक, असे 3 रॅक चांगले पुसून घ्यायचे. म्हणून सगळं भांडे वगैरे जे बी आहे ते सगळं काढायचंय. वरच्या पडदीवरचे बी जे डब्बे आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आणि पडदीला चांगलं पुसून घ्यायचं. जशी मी मागच्या पडदीला चांगलं पुसलं तसंच या पडदीला सुद्धा मम्मी म्हणते की पुसून चांगलं सगळी घाण काढून घ्यायची, कारण की देवाचा कार्यक्रम आहे, मग घाण नको राहायला. तो हे सगळे डब्बे आता काढून घ्यायचे, म्हणजे केव्हा करायचे, उद्या परवा करतील. तो असं प्रकारे पडदी बी साफ करायची. खूपच काही काम बाकी आहे, म्हणून काही दिवसापासून व्हिडिओ बनवत नव्हती. जेव्हा आमच्या घरी शेवटचा जो सोमवार राहणार आहे तो सुद्धा सोमवारी, त्या शेवटच्या बी सोमवारी खूप जण आमच्याचकडे राहणार आहे आणि मग गावावरून येणार आहे. मग मम्मीच्या घरचे राहणार आहे, माझ्या पप्पांच्या घरचे राहणार आहे, म्हणून इथं पण काही जण झोपणार आहे. तर ते गाद्या मागवणार आहे आम्ही, तर ते इथं सुद्धा झोपणार आहे काही लोक. त्याच्यासाठी इथं पुरा पडदा लावून द्यायचा आहे आणि हे मशीन तिकडं लावायचं आहे.